मकर राशी या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीकडे प्रवेशाच्या स्थितीत असल्यामुळे तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आणि नव्या चक्राच्या तयारीचा काळ आहे. शनी मीन राशीत असल्यामुळे तुमच्या निर्णयांमध्ये गांभीर्य, शिस्त आणि दूरदृष्टी वाढलेली दिसेल. बुध शुक्र युतीमुळे संवाद कौशल्य सुधारेल, पण शब्दांचा वापर जपून करणे आवश्यक आहे. राहू केतूचा प्रभाव अंतर्मुखता वाढवणारा ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा हळूहळू पण स्थिर प्रगती करणारा आहे. वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढू शकतात. काहींना अतिरिक्त काम दिले जाईल, पण त्यातून भविष्यातील पदोन्नतींची बीजे रोवली जातील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना घाई न करता योग्य संधीची वाट पाहणे आवश्यक आहे. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे तुम्हाला हितकारक ठरेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा धोरणात्मक निर्णयाचा असून मोठ्या गुंतवणुकीपूर्वी सर्व कागदपत्र नीट तपासणे अत्यंत आवश्यक आहे. जुने थकलेले पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच मात्र तगादा लावणं आवश्यक आहे. भागीदारीत व्यावसायिक पारदर्शकता ठेवल्यास फायदा होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यापेक्षा नियोजनावर भर द्या. विद्यार्थ्यांना हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकतो. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. मोबाईल व सोशल मीडियाचा अतिरेक टाळल्यास अभ्यासाची गुणवत्ता सुधारेल. वैवाहिक जीवनामध्ये जबाबदाऱ्यांमुळे थोडासा ताण जाणवू शकतो, पण संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणारा आहे. जुन्या वादांवर ह्या आठवड्यात पडदा टाकण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संयमाचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घर, वाहन किंवा जमीन यासंबंधी खर्चाचा विचार पुढे ढकलणे योग्य राहील. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना पाठीचा कणा, गुडघे किंवा सांधेदुखी याकडे लक्ष द्यावे लागेल. थंडीमुळे सर्दी खोकल्याचे त्रास होऊ शकतात. नियमित चालणे, योग्य व पुरेशी झोप घेतल्यास फायदेशीर ठरेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान व प्राणायाम उपयुक्त ठरेल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे गडद निळा व राखाडी. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे येणारे अडथळे कमी होतील, मन स्थिर राहील आणि कार्यसिद्धीचा मार्ग मोकळा होईल.